10 दिवसासाठी आपले पप्पा आपल्या घरी येतात आणि सगळ्यांना वाटतं की आपण खूप छान छान त्यांच्यासाठी नैवेद्य बनवावा आणि त्यांना खुश करावं. अशीच एक रेसिपी तुमच्यासाठी मी घेऊन आली जी पप्पांना खूप आवडते. जे आपले हिरवे मूग असतात ना ते पप्पांना खूप खूप आवडतात. तर त्याच हिरवा मुगाचे आपण ना मोदक बनवणार आहोत. तर हे मोदक ना बनवायला खूप सोपे आहेत, पटकन होतात. तर हिरवे मूग जे असतात ना ते पप्पांना खूप आवडतात. मेन म्हणजे तर त्याचीच आपण रेसिपी बघतो आहे. तरी ते 1 कप मी हिरवे मूग घेतलेत. ते छान ओल्या कपड्याने पुसून घेतलेत आणि फॅनखाली सुकवलेत. ते ह्या कपाने मी 1 कप हिरवे मूग घेतलेत. तुम्ही पण एक वाटी किंवा एक पेला तुमच्या घरात जो असेल त्याच्याने एक कप तुम्हाला जेवढे हवेत तेवढे तुम्ही मेजरमेंट घेऊ शकता. तर इथे मी 1 कप जी वाटी बघितली ना तुम्ही त्याच्याने मी हिरवे मूग घेतलेत. तर हिरवे मूग आपल्याला ना भाजून घ्यायचे छान खरपूस. तर एक कढई घेतली, त्याच्यामध्ये ते मूग मी छान भाजून घेते. लो फ्लेमवरती आपल्याला हे मूग छान भाजून घ्यायचे आहेत खरपूस रंगाचे होईपर्यंत. म्हणजे त्याचा कलर चेंज व्हायला पाहिजे आणि त्याचा एक छान वास यायला पाहिजे. तोपर्यंत आपल्याला हे मूग भाजून घ्यायचे आहेत. अजिबात घाई करू नका. घाई कराल तर तुमचे मूग ते करपून जातील आणि त्याच्यामुळे तुमचा जे मोदकाचा जो स्वाद आहे ना तो बदलू शकतो. त्याच्यामुळे थोडेसे पेशन्स ठेवा इथे आणि छान मंद आचेवरती भाजून घ्या. इथे बघा माझ्या मुगाचा रंग चेंज होतो आहे. तर इथे माझे मूग भाजून झालेले आहेत. तर हे आपण थंड झाले ना मिक्सरच्या जारमध्ये छान फाईन पावडर करायची आहे. जेवढं होईल तेवढं तुम्ही बारीक वाटण्याचा प्रयत्न करा, कारण जाड वाटाल तर ते दाताखाली येईल आणि ते खूप मूग खाल्ल्यासारखंच वाटेल. त्याच्यामुळे फाईन पावडर करा आणि जी आपण पावडर बनवली आहे ती एका पॅनमध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे गॅसवरती तूप टाकून. छान अजून एकदा आपल्याला थोड्या वेळासाठी ते भाजून घ्यायचे. तर मी इथे 1 चमचा तूप टाकते. पहिल्यांदा जसं लागेल आपल्याला तूप ना तसं आपल्याला ते ॲड करत जायचं आहे. तर मी इथे 1 चमचा तूप टाकून ते छान भाजून घेते. तर अजून 1 चमचा मी तूप टाकते आणि छान भाजून घेते. ते बघा मी छान भाजून घेते. तर ड्रायफ्रूट्स होते माझ्याकडे वाटलेले ओबडधोबड, तर ते टाकते मी. आता इथे मी ना 2 चमचे आपली जी साय असते ना दुधावरची ते टाकते. तर तुम्ही फ्रेश क्रीम पण टाकू शकता. मी साय टाकते दुधावरची. याच्याने ना आपले मूग असे हे होतील, शिजले जातील छान. त्याच्यामुळे मी 2 चमचे साय टाकते. छान मिक्स करून घ्या. त्याच्यानंतर मी 1 कपाला पाऊण कप अशी पिठी साखर घेते, ते मिक्स करते. तुम्ही जर कमी गोड खात असाल तर अर्धा कप टाकलं तरी चालेल आणि जास्त गोड खात असाल तर सेम क्वांटिटीमध्ये घ्या. 1 कपाला 1 साखर घेऊ शकता, 1 कप साखर घेऊ शकता. तरी तुम्ही परत एकदा थोडंसं तूप टाकते. गरजेनुसार ॲड करत जायचं आहे आपल्याला तूप आणि छान मिक्स करून घेते. इथे अजिबात गुठळ्या वगैरे काहीच होत नाहीत, त्याच्यामुळे ना काही टेन्शन नाही आहे. तर इथे मी 4-5 चमचे दूध टाकलं आहे. तर कलर टाकला होता थोडासा, ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं तर टाका हिरव्या कलरचं. तर ते छान मिक्स केलं ना तर एक मोदकचा साचा घ्या, त्याच्यामध्ये भरून छान मोदक करून घ्या. तर मी मोदकच्या साच्यामध्ये जे आपण बनवलेलं सारण आहे ते टाकून मी छान मोदक बनवून घेतलेत. तुम्ही पण तुमच्याकडे हवे त्या आकाराच्या साच्यामध्ये टाकून तुम्ही बनवू शकता. तर माझ्याकडे मीडियम आकाराचा साचा होता, तर त्याच्यामध्ये माझे 17 मोदक झाले होते एका कपामध्ये. तरी ते बघू शकता किती सुंदर मोदक तयार झालेत. तर कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून सांगा आणि चॅनल आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन येते. मुगाचे बेनिफिट्स वेगळं सांगायची काही गरज नाही आहे. मूग किती प्रोटीनयुक्त असतात आणि जे मूग असतात ना ते मायग्रेनसाठी पण खूप छान असतात. तर त्याच्याने मायग्रेनचा आपला त्रास पण कमी होतो.
त्याच्यामुळे खूप हेल्दी रेसिपी आहे, बाप्पाला पण नक्की आवडेल. या सारणाचे तुम्ही लाडू पण बनवू शकता. तर सेम प्रोसेस आहे, फक्त लाडू वळायचे. चलो बाय.